नमस्कार. नेतालय पॉवरफुल या कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीनिमित्त विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून दाखवतोय. पाहूयात. प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून, पण मला मात्र ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघेही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर. त्यामुळे तुम्हाला जेवढं मोकळं वाटतंय, व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढं मोकळं वाटत असेल ही निवडणूक म्हणून, या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने जात नाही, पात नाही, धर्म नाही, फक्त त्यांच्या अंतःकरणातली त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली. आडसकर साहेब म्हणले की हा समोरचा जो बहुरंगा बप्पा कॅन्डिडेट आहे, सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती. आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत, ते मलाही माहिती आहेत, आमच्या पंकजाताईलाही माहिती आहेत, पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे हे बहुरंग लहानी सोबत पडलाय तर मोठी सोबत निवडून यायचा विषय येतो कुठून. आता ह्यांनी म्हणले की कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो, पण आज अफिडेव्हिट मध्ये बघितलं हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे. ह्याला जमीनच नाही शेतीची, आणि जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची आहे. या ठिकाणी तुम्ही संधी दिली तर पुढच्या 50 वर्षात 50 वर्षाचं 5च वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे. अरे ही दोन्हीची जोड आहे. केंद्रामध्ये त्यांची जी उडबास आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे, त्या नेतृत्वाच्या सोबत नुसतं उडबस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे 99% प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील. गेलो टीव्ही मोहिते पाटलाव जर सांगायला गेलो, रामायण महाभारत संपल पण मोहिते पाटील शाजीबापूचा इतिहास संपायचा नाही. एक लक्षात घ्या, 50 वर्ष ज्या माणसानं सांगोला तालुक्याचं निरा उजवा कालव्याचं 5 नंबर फट्याचं 4 नंबर फट्याचं पाणी अडवून धरलेलं आहे, त्या माणसाला मत द्यायला बोट वळवायचं का स्वतःचा जीव धोक्यात घालून ह्या रणजित नाईक निंबाळकरांनं डाव्याचं पाणी उजव्याला करायला त्या दाराची चाकं स्वतःच्या हातानं गरागरा फिरवली होती आणि पोलिसाचा गराड अंगावर तुटून पडला होता. त्या खासदाराला मध्य निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. कोयना धरणातून सरळ मान नदीला पाणी 500 क्युसेकनं तुम्हाला बापू देण्यात आले. दादा बोलले, फडणवीस साहेब बोलले आणि पाटोळे शिला म्हणले ऐक फोन तुझ्या साहेबाचा, साहेब आमचा का म्हणतोय ती. हे फडणवीस साहेब आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी काम करणारी माणसं आहेत. 1 वाजता दादा दुपारी माझ्याकडे विजय दादा आल्यानंतर 6 वाजता गेलता. सुरक्षा तुझ्या आईची माझ्या सासू शपथ तुला खरं खोटं बोल. 6 वाजता मी सांगितलं तुमच्या बरोबर उद्या पवार साहेबांकडे येतून संजय मामा रद्द तुमचं तिकीट करतो. तिकीट दिलं, निवडून आला, पाणी आणू असं करू, इतकं गोड गोड 7 तास बोललो. मला रे गुळ सुद्धा कमी गोड लागायला, पण दादाचं बोलणं चेहरा गोरा गोमटा देखना पुन्हा गोड 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 गोड. आयला म्हणलं मागचंही भूत लागलेली मोहिते निघत्या ती पिटू द्या होई म्हणून टाकूया. काय नाही गडी निवडून आली पुन्हा मी उभा राहिलो. दीपक आबांनी मी कामाला लागलो. 4 आसारे पळायला लागले ते अनिकेतला मध्ये आणले लगा म्हणजे तुम्हाला मी मत मागत होतो तुम्ही ही का करायला आला. नाही 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 तसं नाही तुम्ही दीपक आबा कशाला घेतला, दीपक आबाला कशाला घेतला.
दीपक आबा घेतला 700 निवडून यायला घेतला होता. कळलं का? ही गडी नसता तर कुठं आमदार म्हणून मी उभा राहत होतो. गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले? कमळाबाईकडं, भाजपकडं. विकास करायचा आहे म्हणले आम्हाला विकास. आता गंमत अशी झाली आहे की राष्ट्रवादी मधनं भाजपमध्ये गेले विकास करायसाठी. आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या अर्चनाताई कोणच्या पार्टीत? हाणलेल्या घड्याळाच्या पार्टीच आहे, भानलेल्या घड्याळाच्या पार्टीत. आता परत कारण काय सांगितलं? विकास. डॉक्टर पाटील, राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का रे? ती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. ती मकरंद अनासपुरे त्या सिनेमात म्हणते देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतंय, मकरंद अनासपुरेला आमदार करते. ही मकरंद अनासपुरे बी राणा पाटलासारखा हुशार. गावात सोन्या नावाचं पोरग हुडकीत आहे, त्याला टोपी घालतय आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालतय. म्हणते झाला तुझा नवस पूर्ण. मला इथल्या जनतेला विचारायचंय, डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात थोडा तरी फरक आहे का? आता पुढची गंमत. 40 वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब, ती एका रात्रीत तुमच्या सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले.